महाप्रलय आला आणि क्षणात होत्याचं नव्हतं करून गेला। कारण तिबेटमधून आलेल्या पुराच्या लोंढ्यानं नेपाळ हादरलाय। नेपाळच्या पुरात आतापर्यंत 162 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर पुरामुळे अजूनही 750 जण बेपत्ता असल्याची म्हणजेच पुरात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे यातील कितींचा मृत्यू झालाय आणि किती जिवंत आहे हे सध्या तरी सांगणं कठीण आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत जी नवी आकडेवारी समोर येईल ती हादरवणारी ठरेल। नेपाळमध्ये फक्त नेपाळीच नाहीयेत तर अनेक भारतीयही अडकलेत। त्यांचाही शोध सध्या सुरूच आहे। नेपाळमधील महाप्रलयाची ही विनाशकारी कहाणी। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। नेपाळच्या पुराला कारणीभूत दोन देश मानले जात आहेत, ज्यात सर्वात आधी चीनचं नाव समोर येते। कारण चीनला या स्थितीची आधीच अंदाज होता, परंतु चीनने उशिरा माहिती दिल्यामुळे नेपाळवर ही वेळ आली आहे, अशाही एक चर्चा सध्या सुरू आहेत। तर दुसरीकडे या पुराची सुरुवात तिबेटमधून झाली आहे। तिबेटमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 8:37 एक भूकंप झालाय। त्यानंतर अवघ्या 3 मिनिटात महापूर आलाय। आता तुम्ही म्हणाल, भूकंप आणि महापुराचा नेमका काय संबंध? तर याच तिबेटमधील भूकंपाच्या धक्क्यामुळे हिम नदी फुटून महापूर आल्याची शक्यता वर्तवण्यात येते। नेपाळच्या रासुआ जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या प्रचंड पुराने मोठी हानी झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे या पुरापूर्वी ज्या परिसरात मुसळधार पाऊस किंवा ढगफुटी झालेली नव्हती, हवामान विभागालाही या महापुराची आधी कल्पना आली नव्हती। काही क्षणात नदीचं पाणी प्रचंड वेगाने खाली आलं आणि आजूबाजूच्या परिसराला उद्ध्वस्त केलं। या महापुरात आतापर्यंत शेकडोंचा मृत्यू झालाय, तर शेकडो जण बेपत्ता आहेत। आता या महापुरामागे हिमस्खलन कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। सुरुवातीच्या तपासात आणि सॅटेलाइट फोटोतून मिळालेल्या माहितीनुसार मोठा बर्फाचा ढिगारा लेंडे नदीत कोसळल्याने नदीला प्रवाह काही काळ थांबला असावा। त्यामुळे पाणी साचून त्याचा दाब वाढला आणि हा नैसर्गिक अडथळा अचानक तुटला। त्यानंतर मोठ्या वेगाने पाणी भोटेकोशी नदीत आलं आणि महापूर आला असा प्राथमिक अंदाज आहे। काठमांडू विद्यापीठातील हवामान संशोधक प्राध्यापक रिजन भक्त कायस्थ यांच्या मते हिमस्खलन झाल्यामुळे लेंडे नदीचा प्रवाह काही काळ रोखला गेला। नैसर्गिक धरण फुटलं, नदीचा प्रवाह अडकल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा जमा झाला। हा बर्फाचा अडथळा अचानक फुटल्यामुळे सखल भागात भयंकर वेगाने पाण्याचा लोट थेट भोटेकोशी नदीमध्ये कोसळला। आता या दाव्यांचा महाभयानक व्हिडिओही तुम्हीच पहा। नेपाळ तिबेट परिसरात अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पुराचा हे व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांचा थरकाप उडालाय। या व्हिडिओत जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर सध्या नेपाळमध्ये बचाव कार्य सुरू आहे। यात बेपत्ता लोकांची संख्या मोठी असल्यानं नेपाळसह भारताचंही टेन्शन वाढलंय। महाराष्ट्रातील काही जण बेपत्ता असल्यानं त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे। कैलास मानसरोवर यात्रेत गेलेले 4 पुणेकर तिबेटमध्ये अडकलेत। एवढंच नाही तर नेपाळमध्ये काही साताऱ्याचे पर्यटक अडकले आहेत। जिल्ह्यातील जे नागरिक किंवा पर्यटक पूरस्थितीमुळे अडकले आहेत अथवा ज्यांचा कुटुंबियाशी संपर्क होऊ शकत नाही, त्यांनी तातडीने जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाने केलं आहे। अडकलेल्या पर्यटकांची अचूक माहिती संकलित करून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक तो समन्वय प्रशासनाकडून साधला जात आहे। तसेच महाराष्ट्र सरकारकडूनही नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत। मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे त्यांनी 9321587143 क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तसेच नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठीही भारतीय दूतावासाकडूनही हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत, ज्यामध्ये +9779151316807 तर +97790910750 या दोन्ही क्रमांकावर संपर्क करता येईल। तसेच दोन्ही क्रमांक व्हॉट्सअॅपवरही उपलब्ध असतील, अशी माहिती दूतावासाने दिली आहे। यामध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एकूण 133 भारतीय बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे।
याबाबत विदेश मंत्रालयानं मोठी अपडेट दिली आहे। भारतीय नागरिकांच्या बचावासाठी तातडीने मदत सुरू केली गेली आहे अशी माहितीही विदेश मंत्रालयाने दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधलाय। भारताकडून शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासनही देण्यात आलंय। त्याचसोबत नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त केला गेलाय। कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू भगिनींसोबत ठामपणे उभी आहे असं ट्विट मोदींकडून करण्यात आलंय। नेपाळच्या मदतीसाठी भारत सदैव तत्पर आहे। भारताकडून नेपाळला 10 टन मानवतावादी मदत पुरवण्यात आली आहे। भारताकडून मदत साहित्यही पाठवलं जाते, तर नेपाळला जागतिक बँकेकडूनही 25 अब्ज नेपाळी रुपयांची मदत केली गेली आहे। नेपाळमध्ये महापुराच्या तडाख्यात अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत। अनेक गावांचं नामोनिशाण मिटलंय। आता उरलाय फक्त चिखलयुक्त पाण्याचा प्रचंड वेग। यात अनेक पूल वाहून गेलेत, रस्ते बेचिराग झालेत, घर तर गायबच झाले आहेत। जलविद्युत प्रकल्पांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे नेपाळला आता खऱ्या मदतीची गरज आहे। ही झाली नेपाळमधील स्थिती, पण त्यामुळे बिहारमधील 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आलाय। बिहारमधील गंडक नदीमध्ये 3 मीटर उंच पाण्याच्या लाटांचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर नदीकाठी एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत। नेपाळमधील पुरानं नेपाळ तर उद्ध्वस्त केलाच आहे, पण आता भारताचं स्पेशली बिहारचं टेन्शनही वाढवलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।